सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रत्येक काम हे शहाणपणानं आणि विवेकानं करावं लागेल. भूतकाळातील अनियमिततेमुळे शत्रूची बाजू मजबूत असेल. कुटुंबातील सदस्यांचं वर्तन हे तुमच्या विरुद्ध राहील. तुम्हाला लाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाची गती इतर दिवसांच्या तुलनेमध्ये कमी असेल. कामातून नफा कमी मिळेल. जुन्या करारापेक्षा खर्च करणं सोपं होईल. पार्टनरशिपमध्ये कोणत्याही कामामध्ये गुंतवणूक करू नका. भविष्यामध्ये पैसे अडकू शकतात. आरोग्याच्या काही समस्या असतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जाप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रतिकूल असेल. कोणाशी तरी तुमचा वाद होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होतील. धीर धरायला हवा, अन्यथा मानसिकदृष्ट्या तुम्ही अस्वस्थ राहाल. कार्यक्षेत्रामध्ये अनपेक्षितपणे लाभ होतील. बोलण्यावर आणि वागण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. संध्याकाळी तुम्हाला जास्त थकवा जाणवेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा लाभाचा असेल. तुमची वागणूक ही नफा कमी करण्यात किंवा वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. काम उरकण्यासाठी कोणीतरी तुमच्याशी गोड बोलेल. तुमचं नुकसान होईल. इतर स्रोतातून तुम्हाला फायदा होईल. मालमत्तेतून लाभ होण्याची दाट शक्यता आहे. पती पत्नीचे काही मुद्द्यावरनं वाद होतील. व्यावसायिक प्रवासातून तुम्ही पैसे कमवू शकता. परदेशामध्ये जाण्याची इच्छा असलेल्या लोकांना आज प्रयत्न करावे लागतील. यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमचं आरोग्य चांगलं राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला चढ उतारांना सामोरं जावं लागेल. तुमचा स्वभाव हा समाधानी राहील. रागावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. काम करण्यापूर्वी तुम्ही विचार करा. तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य मिळेल. गरजेनुसार तुम्हाला पैसे अगदी सहज उपलब्ध होतील. पती पत्नीची इच्छा पूर्ण न झाल्यानं वाद होतील. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. आता पुढचे रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज मनाची चंचलता वाढल्यानं स्वभाव बदलेल. कामामध्ये अडथळे येतील. कामामध्ये तुम्ही विलंब करू नका. सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुमचा मान वाढेल. कामाच्या माध्यमातून अनेक इच्छा अपुऱ्या राहतील. विचारपूर्वक निर्णय घेतल्यानं उत्पन्नामध्ये तुमच्या वाढ होईल. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही होऊ शकतं. तुमच्या उद्धटपणामुळे अडचणींमध्ये तुम्ही सापडाल. आर्थिक संकट उभं राहील. काम आणि व्यवसायाची परिस्थिती आज थोडी दयनीय राहील. सहकार्यांमुळे आज मोठ्या नफ्यापासून तुम्ही वंचित राहाल. नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तुमची आईसोबत मतभेद होतील, परंतु तुम्ही वाद घालणं टाळा. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा संमिश्र असेल. भूतकाळातील चुकांमुळे अपराधीपणाची भावना तुमच्या मनामध्ये उभी राहील. मतभेद वाढल्यानं शत्रू निर्माण होतील. घरगुती आणि वैयक्तिक सुखसोयी वाढीस लागतील. सरकारी अडचणीमध्ये अडकण्याची तुम्ही शक्यता आहे. कामामध्ये व्यवसायामध्ये पैशांची स्थिरता राहील. बोलताना तुम्ही सावध राहा.
छोट्या छोट्या गोष्टींवरनं तुमचे मतभेद होतील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा सामान्य असेल. आळसपणामुळे कामामध्ये विलंब होईल. घरगुती कामं हळुवारपणे होतील. घाईमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नफा मिळवण्यासाठी नवीन डावपेचांचा तुम्हाला अवलंब करावा लागेल. बहुतेक लोकांना अपयश येईल. धार्मिक कार्यावरती तुमची श्रद्धा राहील. तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. घरातील खर्चाबाबत परस्पर मतभेद निर्माण होतील. आरोग्यावरती परिणाम होईल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा तणावपूर्वक असेल. तुम्हाला मजबुरीनं काम करावं लागेल. मानसिकदृष्ट्या तुम्ही काही वेळानं शांत व्हाल. कुटुंबातील वातावरण हे उत्साही राहील. व्यवसायामध्ये मंदी येईल. खर्च करण्याइतपत उत्पन्न तुम्हाला मिळणार नाही. व्यवहारामध्ये नकार देऊ नका. ट्रिपला जाण्याची अधिक शक्यता आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. दैनंदिन कामामध्ये विलंब होईल. कामातून फायद्याची अपेक्षा तुम्ही करू नका. कोणाशीही वाद घालू नका. पैशांशी संबंधित अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल. वडिलोपार्जित संपत्तीत नुकसान होईल. व्यावसायिक खर्चाबाबत तुम्ही विशेष काळजी घ्या. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी खूप धांदल उडेल तुमची. दिवसाची सुरुवात ही अनपेक्षित गोष्टींनी होईल. तुमच्या अनेक इच्छा आज पूर्ण होतील. कामातील अडथळे कमी होतील. आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे. बोलताना मात्र थोडं जपून बोला. भावनिक संबंध कायम राहतील. सामाजिक व्यवहारामुळे इच्छा नसतानाही तुम्हाला काम करावं लागेल. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा शुभ राहील. कामामध्ये तुम्ही व्यस्त राहाल, परंतु त्यामध्ये यश तुम्हाला निश्चितच मिळेल. दिवसाच्या सुरुवातीला पोटामध्ये किंवा स्नायूंमध्ये थोडी अस्वस्थता राहील. कामामध्ये तुम्ही अधिक गंभीर व्हाल. महत्त्वाची कामं तुम्हाला रद्द करावी लागतील. तुम्हाला धनलाभ निश्चित होईल. व्यवसाय किंवा घरगुती कारणांमुळे वाद होतील. शब्द जरा जपून वापरा, अन्यथा नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आज राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.